कालचा दिवस पाहण्याकरता आपल्या पूर्वजांनी किती त्याग केल्याची कल्पना तुम्हाला नसेल मायबाप. काय कल्पना? आपल्याला वाटतं की राहिलं राम मंदिर उभा, पण एवढ्या सहजतेने ते उभा राहिलं नाही. लक्षपूर्वक ऐका. इसवी सन 1528, थोडस बारकाई नाही का, इसवी सन 1528 मध्ये उझबेकिस्तान मधून आलेल्या बाबराचा अत्यंत दारुण पराभव जर कुणी केला असेल तर तो मेवाडचे राजे राणा संग्रामसिंह यांनी. संग्रामसिंह यांनी त्या बाबराचा पराभव केला आणि या पराभवानं अपमानित होऊन, प्रताडित होऊन, गलित गात्र होऊन, हताश होऊन, निराश होऊन हा बाबर ज्यावेळेस अयोध्येच्या शेजारून जात होता त्यावेळेस या पापी बाबराची नजर अयोध्येतील भव्य दिव्य आकर्षक आणि प्रभू रामचंद्राचे पुत्र राजा कुश यांनी बांधलेल्या श्रीराम मंदिरावरती पडली. त्या बाबरानं मनाशी काहीतरी खुणगाट बाळगली आणि त्या बाबरानं पुन्हा जाऊन प्रचंड ताकदीनं सैन्य उभा केलं आणि पुन्हा त्यानं मेवाडवरती आक्रमण केलं आणि या आक्रमणामध्ये त्यानं राणा संघाचा पराभव केला आणि पराभव केल्यानंतर त्या बाबरानं त्याचा सेनापती मीर बाकीला समोर बोलवलं आणि तो बोलतो, मीर बाकी, तो बोलतो, जी हुजूर. मीर बाकी, हमारे लिए तुम क्या कर सकते हो? सेनापति होता तो बोलतो, हुजूर जो आप कहे हमारा प्राण भी आपके लिए हाजिर है. तो बाबर बोलतो, मीर बाकी एक काम करो, मीर बाकी हमारे लिए एक काम करो, हमें एक तोहफा दो. बोलिए हुजूर. मीर बाकी, अयोध्या में मंदिर नहीं बचना चाहिए, चाहे कुछ भी हो जाए, लेकिन मंदिर उद्ध्वस्त करो, चाहे कितनी भी कत्ल करनी पड़े, मंदिर उद्ध्वस्त करो मीर बाकी. या मीर बाकीला बाबरानं मंदिर उद्ध्वस्त करण्याची आज्ञा दिली. हा मीर बाकी सैन्य घेऊन निघाला. पण राम मंदिर उद्ध्वस्त करणं एवढंही सोपं नव्हतं. राम मंदिराच्या रक्षणाकरता हजारो हिंदू वीर एकत्र आले. हिंदू वीर आणि बाबर यांचं सैन्य याच्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचा संघर्ष सुरू झाला. एक नाही, दोन नाही, तब्बल 6 महिने हे युद्ध चाललं. या 6 महिन्याच्या तुंबड युद्धामध्ये हिंदूंचे जवळजवळ 1,71,000 सैन्य त्या ठिकाणी शहीद झालं आणि बाबराचं जवळजवळ 2.25 लाख सैन्य आपल्या हिंदूंनी मारलं आणि अखेर तो दिवस उजडला. भारतीय संस्कृतीतील, भारतीय इतिहासातील सर्वात काळा दिवस उजडला. दिनांक 23 मार्च 1528 या दिवशी मीर बाकीनं अयोध्येतील भव्य अशा श्रीराम मंदिरावरती घाला घातला. मंदिर पाडायला सुरुवात झाली. मंदिर पाडलं जाऊ लागलं. हिंदू पुन्हा एकत्र येऊ लागले. काही वर्ष उलटली, पुन्हा हिंदू एकत्र येऊ लागले. हा अपमानाचा बदला घ्यायचा प्रत्येकानं ठरवलं आणि पुन्हा एकदा सेनेती गावचे देवदीन पांडे नावाचे एक योद्धे होते. शूरवीर बलदंड शरीराचे योद्धे होते. त्यांनी 70,000ची फौज उभी केली आणि 70,000च्या फौजेनं बाबरावरती आक्रमण केलं. 1, 2, 3, 4, 5, 6 दिवस हे तुंबळ युद्ध चाललं. या युद्धामध्ये बाबर आपल्या डायरीमध्ये लिहितो, एकट्या देवदीन पांडे यानं 700 सैनिक कापले. एकट्यानं किती? 6 दिवसात. अरे काय त्यांचं मनगट असेल, काय छाती असेल, काय धाडस असेल, काय तलवारबाजी असेल, काय दांडपट्ट्यात ते प्रवीण असतील, काय प्रभू रामचंद्रावरती त्या देवदीन पांडेंची निष्ठा असेल. एकट्यानं 700 पठाण कापला. अहो, ज्यावेळेस सेनापती असं लढतो त्यावेळेस सैन्य कसं लढलं असेल. परंतु 7व्या दिवशी या बाबरानं कपट केलं. बंदूक आणण्याचं फरमान सोडलं. बंदूक आणली गेली, नेम धरला, गोळी सुटली आणि ती गोळी देवदीन पांडेंचं हृदय छिन्न विचिन्न करत बाजूला गेली. देवदीन पांडे रक्ताच्या थरोळ्यामध्ये जमिनीवरती पडले. या युद्धामध्ये देखील हिंदूंचा पराभव झाला. त्यानंतर हिंदू हृदयाचा ताबा घेतला एका महिलेनं, रियासतीची राणी जयराजकुमारी. या जयराजकुमारीनं महिलांची पलटण उभी केली. बघा, जगाच्या पाठीवरची ही पहिली महिला जिनं महिलांना लढण्याकरता उभं केलं. आपल्याला आपला इतिहास माहित नसतो. आपण किती मोठ्या बापाची लेकरत, मोठ्या आईची लेकरत आपल्याला माहित नसतो. जगातली पहिली महिला अशी होऊन गेली जयराजकुमारी की तिनं राम मंदिराच्या रक्षणाकरता महिलांना लढायला सज्ज केलं. महिला राम मंदिराकरता लढल्या. 10 युद्ध या जयराजकुमारीनं बाबराबरोबर केली आणि 10व्या युद्धामध्ये शेवटी ती महिला आहे, या महिलेला म्हणजे जयराजकुमारीला मारलं गेलं. हिंदूंचा पुन्हा एकदा पराभव झाला आणि त्यानंतर दिल्लीच्या तख्तावरती एक पापी मनुष्य प्रशासक म्हणून बसला. स्वतःला तो बुद्ध सिकन म्हणून घेत असेल, स्वतःला तो कुप्र सिकन म्हणून घेत असेल. कापीर हिंदूंचा कर्दनकाळ, मूर्ती पूजकांचा कर्दनकाळ तो स्वतःला म्हणून घेत असे. तो गावाच्या गाव बेचिला करायचा, गावाच्या गावात जबरदस्त धर्मांतर करायचा, हिंदूंची मंदिरं पाडायचा, हिंदूंचे सण बंद पाडायचा, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये
निर्दोष घालायचा, महिलांवरती अन्याय करायचा, मुलींवरती अन्याय करायचा. घरातून बाहेर पडलेली तरणी पोरगी घरामध्ये सुरक्षित येत नव्हती. असा नालायक पापी प्रशासक आपल्या बापाला आणि आपल्या भावांना मारून दिल्लीच्या तख्तावरती बसला. त्याचं नाव औरंगजेब. हा औरंगजेब दिल्लीच्या तख्तावरती बसला आणि औरंगजेबानं त्याचा सेनापती सय्यद अली हसन याला 40,000चं 50,000चं सैन्य दिलं आणि पुन्हा अयोध्येवरती आक्रमण करायला सांगितलं. त्यावेळेस अयोध्येमध्ये होते बाबा वैष्णवदास नावाचे एक वीर झुंजार नेतृत्व. बाबा वैष्णवदास यांनी पंजाबचे रणझुंजार गुरु गोविंद सिंग यांना मदतीचं आमंत्रण पाठवलं. गुरु गोविंद सिंग म्हणजे शिखांचे धर्मगुरु. गुरु गोविंद सिंगांनी हे आव्हान स्वीकारलं. गुरु गोविंद सिंग आणि बाबा वैष्णव यांचं सैन्य एका बाजूला आणि औरंगजेबाचं सैन्य एका बाजूला. तुफान युद्ध सुरू झालं. रक्ताचे पाट, आक्रोश, टिंकाळ्या, जखमांचे खच आणि औरंगजेबाच्या सैन्याची लांडगेतोड केली आपल्या या दोन सैनिकांनी, दोन वीरांनी. परंतु सततच्या युद्धानं हिंदू थकले होते. फंद, फितुरी आणि दुही आपल्यातल्याच लोकांनी आपल्याला दगा द्यायचा, आपल्यातल्याने आपल्याला पाय वडायचे. हा हिंदुस्थानला लागलेला शाप आहे आणि हा शाप त्या तिथं पाहायला भेटला. या युद्धामध्ये बाबा वैष्णवदास आणि पंजाबचे रणझुंजार गुरु गोविंद सिंग यांना माघार घ्यावी लागली आणि औरंगजेबानं अयोध्येमध्ये प्रवेश केला. तो 10,000 हिंदू वीरांच्या मृतदेहावरती पाय ठेवून मृतदेहावरून थाय 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 नाचत तो औरंगजेब श्रीराम मंदिर जे अर्धमुर्द पाडलं होतं त्या मंदिरामध्ये तो गेला. मंडळी, ज्या बाबरानं मंदिर पाडलं, त्या बाबराच्या अर्धमुर्द मंदिर पाडलं, त्या बाबराच्या काळामध्ये एकूण 4 युद्ध झाली. बाबराचा पोरगा हुमायून त्याच्या काळामध्ये 10 युद्ध झाली. हुमायूनचा पोरगा अकबर त्याच्या काळामध्ये 20 युद्ध झाली. अकबरचा पोरगा औरंगजेब त्याच्या काळामध्ये 30 युद्ध झाली. नंतर नवाब आदित अलीच्या काळामध्ये 5 युद्ध झाली. त्यानंतर नवाब नसरुद्दीन अलीच्या काळामध्ये 3 युद्ध झाली आणि त्यानंतर वाजिद अली शहाच्या काळामध्ये 2 युद्ध झाली. म्हणजे 1954 पर्यंत श्रीराम जन्म मुक्ततेसाठी जवळजवळ 76 युद्ध झाली आणि या 76 युद्धामध्ये 4.25 लाख सैनिक, हिंदू सैनिक 4.25 लाख सैनिक मारलं गेलं. किती? 1954 पर्यंत किती लाख सैन्य? 4.25 लाख लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान श्रीराम भूमी जन्मभूमी मुक्ततेसाठी दिलं. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला. 1954 साली कोर्टामध्ये याचिका दाखल केली की या ठिकाणी आमचं मंदिर होतं, या ठिकाणी बाबरी मस्जिद उभा केली आहे. कोर्टानं फक्त सुनावण्यावरती तारखावरती तारखा. 1984 पर्यंत कोर्ट फक्त तारखा देत राहिलं. 1984 साली हिंदू जन्मभूमी म्हणजे राम जन्मभूमी मुक्ती समितीची स्थापना झाली 1984 साली आणि या राम जन्मभूमी मुक्ती समितीचे नेतृत्व करत होती विश्व हिंदू परिषद. या विश्व हिंदू परिषदेनं भारत माता गंगा माता यात्रा असेल किंवा श्रीराम शिलापूजन असेल अशा वेगवेगळ्या यात्रा काढून झोपलेल्या हिंदू समाजाला जाग करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये श्रीरामाविषयी आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाज जागा होऊ लागला. प्रभू रामचंद्रजीचं महत्व कळू लागलं आणि अखेर दिवस उलटला 31 ऑक्टोबर 1990. तारखा लक्षात ठेवा. 31 ऑक्टोबर 1990 या दिवशी संयोजकांना असं सांगितलं होतं की भजन करत करत जायचं आणि ज्या ठिकाणी ती विवादित वास्तू आहे तिथं जाऊन श्रीराम प्रभूच्या नावाचा जयघोष करायचा. कारसेवक अयोध्येमध्ये पोहोचू नयेत याच्याकरता तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी सगळे रस्ते, अयोध्येकडे जाणारे सगळे रस्ते बंद केले होते. 20,000 भारतीय सैनिक त्या ठिकाणी सशस्त्र उभा केलं होतं. कारसेवेचा मुहूर्त होता 31 ऑक्टोबरचा सकाळी 9:44 मुहूर्त होता. त्या ठिकाणी त्यावेळेत जायचंच. मंडळी, सारे अयोध्येमध्ये त्या दिवशी शुकशुकाट होता. एवढ्यामध्ये मणिपूर छावणीतून हिंदूंचा एक वाघ अशोकजी सिंगल बाहेर पडले. अशोकजी सिंगल सोबत 4-5 कारसेवक होते. अशोकजी सिंगल यांना अयोध्येच्या गल्लीमध्ये पाहिल्यानंतर हजारो कारसेवक गल्ली बोळातून बाहेर येऊ लागले. जसे एखाद्या फुटलेल्या वारुळातून मुंग्या बाहेर यावेत तसे कारसेवक एकत्र येऊ लागले. राम लल्ला हम आए हैं, मंदिर यही बनवाएंगे. राम लल्ला हम आए हैं, मंदिर यही बनवाएंगे. अशा घोषणा देत देत हजारो कारसेवक त्या विवादित वास्तूकडे चालू लागलं. एवढ्यामध्ये धरमदास बाबा नावाच्या पहिलवान साधून
राज्य राखीव दलाच्या गाडीतल्या ड्रायव्हरला बाहेर फेकून दिलं. गाडी स्टार्ट केली. 25 कारसेवक गाडीमध्ये चरले. पोलिसांनी लावलेले सगळे अडथळे, सगळे बॅरिकेड्स पार करत गाडी तुफान वेगानं त्या बाबरी मस्जिदीकडे जाऊ लागली. त्या गाडीच्या पाठीमागे हजारो कारसेवक धावत पळत गेले. राम लल्ला हम आए है, जय श्री राम. राम लल्ला हम आए है, जय श्री राम. मंदिर यही बनवाएंगे अशी शपथ घेतली सगळ्यांनी. हजारो कारसेवक त्या बाबरी मस्जिदीच्या आसपास जमले आणि त्या दिवशी सरकारला त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करायला यश आलं. 31 ऑक्टोबर 1990 आणि तारीख आली 2 नोव्हेंबर 1990. म्हणजे 2 दिवसांनी असं ठरलं की भजन करत जायचं, रामलल्लाचं दर्शन घ्यायचं. मंडळी, हजारो कारसेवक 2 दिवसानंतर भजन करत निघाले. मुख्य हनुमानगडी जवळ भजन करत करत सगळे कारसेवक आले. एवढ्यामध्ये पोलिसांनी या सगळ्या कारसेवकांना अडवलं. कारसेवक म्हटले आम्ही भजन करत चाललोय, आम्हाला अडवण्याचा काय संबंध. थोडासा वाद निर्माण झाला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि एवढ्यामध्ये थोडासा गोंधळ निर्माण झाला आणि एका अधिकाऱ्यानं सरळ सरळ आदेश दिला, दिसेल त्याला गोळी घाला, एकही गोळी चुकू देऊ नका. तारीख होती 2 नोव्हेंबर 1990. दिसेल त्या व्यक्तीला गोळ्या घातल्या जाऊ लागल्या. रक्ताचे पाठ वाहू लागले. जय श्रीरामचा निनाद येत होता. राम लल्ला हम आएंगे. धडाधड गोळ्या लागायच्या. कोणाच्या छातीमध्ये, कोणाच्या पोटामध्ये, कोणाच्या डोक्यामध्ये, कोणाचे पाय. रक्तबंबाळ झाली त्या दिवशी ती अयोध्या. मंडळी, शरद कोठारी नावाचा एक तरणा बांड पोरगा त्याच्या छातीमध्ये गोळ्या घातल्या. त्याचा भाऊ रामचरण त्याला वाचवण्याकरता गेला, त्याच्या छातीमध्ये गोळ्या घातल्या. जवळजवळ 1000-1500 कारसेवकांना त्या दिवशी गोळ्या घातल्या आणि ते जिवंत का मेले हे न पाहता शरयू नदीच्या पुलावरून या कारसेवकांना नदीमध्ये फेकून दिलं. हजारो प्रेत शरयू नदीमध्ये वाहत गेली. मंडळी, 2 नोव्हेंबर 1990 या दिवशी शरयू लाल झाली आणि निर्लज्ज सरकारनं बातमी दिली की फक्त 10 कारसेवक मेलेत म्हणून. आणि आता तो दिवस उजडला. 6 डिसेंबर 1992. 6 डिसेंबर 1992 या दिवशी असं ठरलं की शरयू नदीच्या काठावरची मुठभर माती घ्यायची आणि राम चौथऱ्यावरती नेऊन टाकायची. ठरल्याप्रमाणे हजारो कारसेवक माती घेऊन निघाले. हजारो कारसेवक मस्जिदीच्या भोवती जमा झाले. 6 डिसेंबर 1992 हा दिवस. मंडळी, दुपारचे सकाळचे 9:48 झाले होते आणि 9:48 हजारो त्या ठिकाणी लोक जमलेत. एवढ्यामध्ये त्या गर्दीमध्ये एका साधून शंख फुकला. शंख फुकल्याबरोबर त्या वातावरणामध्ये वीरश्री संचरली. सगळ्याच्या अंगामध्ये असा जोश निर्माण झाला आणि एकदम कुणीतरी घोषणा दिली, मिट्टी नहीं खिसकाएंगे, ढांचा तोडकर ही जाएंगे. मिट्टी नहीं खिसकाएंगे, ढांचा तोडकर ही जाएंगे. आणि एवढ्यामध्ये पाठीमागून 101 कारसेवक वेगानं मस्जिदीवरती चढले. एका पोरानं आपल्या खिशामध्ये भगवा ओम लिहिलेला झेंडा आणला होता. त्यानं तो झेंडा मस्जिदीवरती फडकवला आणि आपल्या सोबत आलेल्या टिकाव, फावडे, पहारी अशा वेगवेगळ्या हातारानं सकाळी 9:48 ढाचा पाळायला सुरुवात झाली. 10:31 डाव्या बाजूचा ढाचा तोडला. पुन्हा हजारो कारसेवक वरती चढले. मिट्टी नहीं खिसकाएंगे, राम लल्ला हम आए हैं, मंदिर यही बनवाएंगे, ढाचा तोडकर ही जाएंगे अशा घोषणाने तो परिसर निनादून गेला, दुमदमून गेला. आणि दुपारी 1 वाजता दुसरा ढाचा तोडला. पुन्हा जयघोष सुरू झाला आणि दुपारी 3:21 जो मस्जिदीचा मुख्य भाग होता तो तोडण्यामध्ये हिंदू बांधव यशस्वी झाले. तो कलंक लागला होता, तो कलंक त्या दिवशी पुसून काढला. धुळीचे लोट आकाशामध्ये उंच उडाले. जय श्रीरामचा निनाद सर्वांच्या कानावरती आला. सर्वांनी मोठ्याने जयघोष केला. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मंडळी, त्याच दिवशी त्याच रात्री वेगानं जेसीबी आणि पोकलेन बोलून तो सगळा राडारोडा साफ केला आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री त्या ठिकाणी श्री राम लल्लाची छोटीशी मूर्ती बसवली. छोटस एक तात्पुरतं मंदिर म्हणजे तंबू उभा केला. छोट्याशा विटा वगैरे लावल्या. 6 डिसेंबर 1992 मस्जिद पूर्णपणे उद्ध्वस्त केली. 2002 साली गोद्रा हत्याकांड घडलं. 28 फेब्रुवारी 2002 63 कारसेवकांना जिवंत जाळलं गुजरातमध्ये. ती घटना झाली. नंतर 2000 साली सरकारनं पुरातत्व विभागाला परवानगी दिली की तुम्ही त्या ठिकाणी उत्खनन करा. पुरातत्व विभागानं उत्खनन केलं. सुरुवातीला 37 खांब, जवळजवळ 127 खांब ज्याच्यावरती हिंदू मूर्ती कोरल्या होत्या असे खांब उत्खननामध्ये सापडले. आणि त्यानंतर पुन्हा वाद निर्माण झाला. अनेक साधू संतांनी, अनेक वकिलांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि अखेर दिवस उजडला. 9/11/2019 या दिवशी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की या ठिकाणी श्री राम मंदिर होतं
त्या ठिकाणी बाबरी मस्जिद ही मंदिर उद्ध्वस्त करून बांधलेली आहे असा निकाल 9/11/2019 या दिवशी झाला. त्या दिवशी विश्व हिंदू परिषदेने शपथ घेतली की येत्या 5 वर्षामध्ये मंदिर उभा करायचं. हजारो लोकांना आव्हान केलं, वर्षभर मदतीचं आव्हान सुरू केलं. जवळजवळ सुरुवातीच्याच 1-2 महिन्यामध्ये 2100 कोटी रुपये मंदिराकरता जमले. आपल्याला कोरोनामध्ये ज्या टाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या, जे आपल्याला दिवे लावायला सांगितले होते कोरोना काळात, तुम्हाला आठवतंय का? मोदीनं सांगितलं होतं टाळ्या वाजवा, दिवे लावला. कशा करता? कोरोना घालवायचा नव्हता. त्या दिवशी ती जी मूर्ती होती प्रभू रामचंद्राची, त्या मूर्तीला उचलून दुसरीकडे न्यायचं होतं. मग योगी आदित्यनाथ यांनी नरेंद्र मोदींना फोन केला की राम प्रभूंची मूर्ती उचलायची आहे, पण गाजावाजा करून हे सगळं आपल्याला करायचंय, पण इथं तर कोरोना काळ असल्यामुळे काहीच करता येणार नाही. मोदींनी सांगितलं काळजी करू नका, सगळ्या देशाला शांततेत ठेवलं आणि सांगितलं की या वेळेस या टायमिंगला सगळ्यांनी आपल्या घरावरती दिवे लावायचे आणि टाळ्या वाजवायच्या. मंडळी, ह्या टाळ्या याच्याकरता वाजवल्या, आपण याच्याकरता वाजवल्या की त्या दिवशी रामप्रभूंच्या मूर्तीचं त्या ठिकाणी ती उचलली आणि दुसरीकडे प्रतिष्ठापित केली. आपल्याला ते कळालं नाही आणि आजपर्यंत राम मंदिराकरता 35,000 कोटी रुपये लोकवर्गणीतून जमलेत. भव्य दिव्य आकर्षक असं मंदिर त्या ठिकाणी काल त्याची मूर्ती प्राण प्रतिष्ठा, मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आणि जगानं भविष्यामध्ये भारत हा हिंदू राष्ट्र होतो का काय, भारत हा विश्वगुरु होतो काय अशी धसकी घेतली. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच भारताला सुवर्ण दिवस आहेत, सुवर्ण काळ आहे. कारण आज आमचे प्रभू रामचंद्रजी त्यांच्या मूळ व्यासपीठावरती, त्यांच्या मूळ जागेवरती स्थानापन्न झालेले आहेत. विठाला हरी विठाला 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 विठाला. असा संघर्षातून प्राप्त झालेला राम. फार संघर्ष आहे रामाच्या जीवनात, देखील फार संघर्ष आहे. आणि नंतर देखील रामाला 496 वर्ष संघर्षच करावा लागला. महाराज म्हणतात की बाबांनो, असा राम तुम्ही तुमच्या कंठामध्ये धारण करा, म्हणजे त्याचं नामस्मरण करायला विसरू नका. अभंगात ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा. नाशिवंत आदी प्रिया पुत्र नाशिवंत आदी प्रिया पुत्र
नेत्रधन